एक घातक खेळाडू पण ज्याची ख्याती आहे, ऑलराऊंडर प्लेअर, अनेक मालिकावीर ज्याच्या नावावर आहे असा खेळाडू. आणि एका साइडला आहे स्ट्राईकला मिस्टर अभिषेक मॅकमिलनचा आपण नेहमी विचार करतो, परंतु अभिषेकने नेहमी इम्प्रेस केलाय आपल्या इनिंगने. अनेक मॅचेस जिंकवणारा खेळाडू आहे, मॅच विनर खेळाडू आहे. आणि एकदा का स्टार्ट चांगला मिळाला तर समोर कोणताही गोलंदाज येऊ दे, या ठिकाणी मात्र आपली इनिंग नेहमी बिल्ड केले. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल, आवाज ऐकूया निशांजी पाटील सरांचा. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये या. आपल्याला सामना पाहायला मिळतोय एनपी स्पोर्ट्स उत्तर विरुद्ध रॉयल स्टर्नर मीरा रोड या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलेला आहे रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे या मॅच मध्ये. आणि एनपी स्पोर्ट्स उत्तन या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. चला सामन्याला सुरुवात करा. पंचाने विनंती करतोय आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आजच्या दिवसामध्ये आणखीन काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी आयोजित आशापुरा बॉईज व आरके एंटरप्राइजेस आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. लाख मोलाची क्रीडा स्पर्धा आशापुरा बॉईज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिला तर अभिषेक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला मॅकमिलन गोविंद उत्तनचा सितारा आज मैदानावरती दाखल झालाय. नायगाव कोळीवाडा या चषकामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आहे. आणि जेव्हा जेव्हा मॅकमिलन गोविंद मैदानावरती खेळण्यासाठी येतो ना, तेव्हा तेव्हा क्रीडा रसिक देखील त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर होत असतात. आणि आजच्या दिवसामध्ये वाल्मिकेश्वर क्रीडा नगरीमध्ये उत्तम संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला तुम्ही पाहताय. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा आणि प्रेक्षकांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. जबरदस्त आयोजन नियोजन दीपेश दादा दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, खरं तर आशापुरा बॉईज यांच्या माध्यमातून तन मन धन अर्पण केलं गेलं या स्पर्धेसाठी. आणि आतापर्यंत खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पंच अधिकृत इशारा करतील की सामन्याला होते सुरुवात आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं असं देखील पंचाने इशारा केलाय. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. रॉयल स्टर्नर मीरा रोड आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अमीर दाफेदार अँड कंपनी आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. बॉलिंग ट्रॅक वरती अजीब आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला तो हाताळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल या मॅच मध्ये लेफ्ट अप ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल वरती इथे मोठा फटका अभिषेक पाटीलच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार.
पहिला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. खरं तर सुरुवातीला 4 चेंडूमध्ये 16 धावा आणि तदनंतरच्या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करणारं षटक राहिलं, परंतु 16 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अभिषेकच्या बॅटमधून 16 धावा आल्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. खरं तर अभिषेक पाटीलनं आपले इरादे स्पष्ट केले त्या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग केली, इम्प्रेस केलं. जबरदस्त खेळ मैदानावरती सुरू आहे. एनपी स्पोर्ट्स उतन विरुद्ध रॉयल स्टर्नर मीरा रोड या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 5-5 षटकांचे सामने आपण पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या डावामध्ये, खरं तर पहिल्या इनिंग मध्ये आपण इथे पाहतोय. खरं तर पहिला सामना प्रत्येक संघाचा आहे ना 5 षटकांचा इथे खेळवला जातो, परंतु जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केला तर षटके देखील कमी केली जातील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक 2. यश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय मॅकमिलन गोविंद. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि खरं तर या परिसरामध्ये मॅकमिलन गोविंद जेव्हा येतो ना तेव्हा त्याची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये मॅकमिलन गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव, एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज देखील तुम्ही पाहताय. राऊंड विकेट हो, पहिल्याच बॉल वरती ते धमाका, मॅकमिलन गोविंद नावाचा तडाखा, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅकमिलनच्या बॅट मधून यश जाधव पुन्हा एकदा हो कमी गतीने हा चेंडू टाकलाय. यावेळेस पाहिलं तर अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन ला फिल्डर आहे तिथे आणि सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. एनपी स्पोर्ट्स उतन संघ बॅटिंग करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत यश जाधवनं 2 चेंडू टाकलेत आणि 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या मॅच मध्ये. जबरदस्त सुरुवात, पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल कारण एका बाजूला रॉयल स्टर्नर मीरा रोड बलाढ्य संघ तुम्ही पाहताय. यावेळेस कमी गतीनं हा चेंडू टाकलाय परंतु लाईन लवकर पिक केली आणि समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. जबरदस्त फटका अभिषेक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा पाहायला मिळाल्या. राऊंड विकेट पुन्हा एकदा हो, यावेळेस सलगचा दुसरा 2 इन रॉ. वाह वाह वाह, जबरदस्त बॅटिंग करतायत अभिषेक पाटील. अजून एक षटकार.
आला मिळाली। अभिषेक पाटीलच्या बॅटमधून धावा आलेत, 31 धावांवरती तो खेळतोय। त्यांनी 9 चेंडूचा सामना केलाय। मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला, त्याने देखील 3 चेंडूचा सामना केलाय, त्याच्याही बॅटमधून 7 धावा। एकंदरीत 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। त्या मॅच मध्ये 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 38 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। जबरदस्त सुरुवात एनपी स्पोर्ट्स उतन या संघाची आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती आदिल आपल्याला पाहायला मिळतोय। या मॅच मध्ये युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय। स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पाटील, ओव्हर द विकेट। हो, यावेळेस पहिला तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात। अगदी तिसऱ्या पंचाने इथे रेफर केला वाईड बॉल साठी आमच्या पंचाने। खरं तर आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे की नाही आणि चेंडू नो बॉल आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल, कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल। आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत। खरं तर आदिलचा पहिला चेंडू इथे खराब पाहायला मिळाला आणि खरं तर आमच्या तिसरे पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत आणि इट्स नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती। 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे, तिसरं षटक सुरू आहे आणि आदिलनं पहिला चेंडू नो बॉल टाकलाय, म्हणजेच काय पुढचा चेंडू फ्रीट असेल। आदिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट। स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पाटील। हो, यावेळेस पहिला तर फटका फसलाय, फ्रीटचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। आमिर दाफेदार त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग चांगली केली, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली। इथे 2 धावा मिळतील अभिषेकला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती। अभिषेक पाटील चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये, खरं तर सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात, षटकार चौकारांची सरबत्ती तो दाखवतोय आणि मोठे फटके खेळण्यासाठी अभिषेक जाणला जातो आणि तेच मोठे फटके त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये तुम्ही सातत्याने पाहताय। ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार। हो, यावेळेस पाहिलं तर बॅटची आतली कड लागली, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 42 आकड्यावरती। 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। या मॅच मध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। आदिल खरं तर इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत। पहिला चेंडू नो बॉल टाकला, परंतु तदनंतरचे 2 चेंडू आदिलचे चांगले राहिले। युवा गोलंदाज आहे, रॉयल स्टनर मीरा रोड या संघामधून तो खेळताना पाहतोय। या गोलंदाजाला, गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट। हो, यावेळेस वेगवान चेंडू होता, तेज तर्रार चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू आलाय डॉट। मॅकमिलन गोविंद सारख्या मोठ्या फलंदाजाच्या विरोधात चेंडू डॉट टाकणं ही मोठी गोष्ट आहे आणि खरं तर तेच कार्य मैदानावरती आदिल करतोय। मॅकमिलनला तो शांत ठेवतोय, त्याच्या बॅटमधून षटकार पहिल्या चेंडूवरती आला, परंतु तदनंतर काही गोलंदाजी केली जाते आदिलच्या माध्यमातून। जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते। आदिल ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅक वरती। हो, यावेळेस मोठा फटका, मॅकमिलन गोविंद शांत बसणार नाही, त्याने देखील आणखीन एक तडाखा दाखवला या मॅच मध्ये। बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार। काय सुंदर स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेने, या चेंडूला अगदी खेळले होते, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, समोर चेंडू होता, ओव्हर पिच चेंडू होता आणि काय क्लास फटका पाहायला मिळाला मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून। खरं तर मॅकमिलन गोविंद सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू टाकू शकत नाहीये आणि अगदी तशीच काही चुकी या षटकामध्ये आदिलने केली। मॅकमिलनच्या अगदी समोर चेंडू ठेवला आणि तिथून चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 48 या आकड्यावरती। जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे उत्तन संघाची या मॅच मध्ये। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 38 धावा खरं तर, आणि इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये देखील धावा येत आहेत। जबरदस्त बॅटिंग, पहिल्या विकेट साठी 48 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आदिल बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट। स्ट्रायकिंग एंडला मॅकमिलन गोविंद।
हो यावेळेस पाहिलं तर हॅमर्ड केला समोरच्या दिशेने फिल्डर आहे तिथे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय. आणखीन एक चांगला फटका मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. दाखवतोय हॅमर्ड केला होता, लॉंग ऑफला फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फ्लॅट, इथे देखील पाहतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. छप्पन्न धावा, 56 रन ऑन बोर्ड. तुम्ही पाहताय 3 षटकाचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावरती. आदिलचे सुरुवातीचे काही चेंडू चांगले राहिले, परंतु तदनंतर आदिलच्या विरोधात मॅकमिलन गोविंदनं आक्रमण केलंय. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 56 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील क्लास दाखवतात मैदानावरती. दर्जा अफलातून खेळ पाहायला मिळाला. एनपी स्पोर्ट्स उतन एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. एनपी स्पोर्ट्स उतन या संघाचं आदराने नाव घेतलं जातं. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट देखील खेळत असतो हा संघ आणि खुल्या गटामध्ये देखील एनपी स्पोर्ट्स उतनचा संघ आपण पाहिलाय आणि त्याच संघाचं नेतृत्व मॅकमिलन गोविंद नेहमी करत असतो. याही क्रीडा स्पर्धेमध्ये मॅकमिलन गोविंद काय जबरदस्त बॅटिंग करतोय. अभिषेक पाटीलने सुरुवात केली, परंतु मॅकमिलन गोविंद देखील इथे सुरू होत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याही बॅट मधून 21 धावा, 7 चेंडूचा सामना केलाय आणि मॅकमिलनच्या बॅट मधून 21 धावा आणि अभिषेक पाटीलच्या बॅट मधून 12 चेंडू मध्ये 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर इथून कमबॅक करावं लागेल रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर जास्त धावा गोलंदाजानं खर्च केल्या. कारण षटक क्रमांक पहिलं गोलंदाज अजीबनं हाताळलं. त्या षटकामध्ये 16 धावा. यश जाधव प्रमुख गोलंदाज होता आणि त्याच्या षटकामध्ये देखील 22 धावा, परंतु आदिलच्या या षटकामध्ये देखील आपल्याला 18 धावा पाहायला मिळतात. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त 3च धावा आदिलनं खर्च केल्या, परंतु तदनंतर त्याच्या विरोधात 1 षटकार आणि 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर चेंडू होता वाईड ऑफ लॉंग ऑफला. आमिर दाफेदार प्रयत्न करतायत. झेल प्रयत्न जरूर राहिला, परंतु झेल कंप्लीट होत नाही आणि तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 58 आपल्याला पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चांगली धावसंख्या एनपी स्पोर्ट्स उतन संघाने उभारलेली आहे. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ दोन्ही फलंदाज करतायत. अभिषेक पाटील जबरदस्त बॅटिंग. हो यावेळेस आणखीन एक मोठा फटका. अभिषेक पाटील ऑन फायर. आणखीन एक तडाखा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते अभिषेक पाटीलच्या माध्यमातून. हो यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका, सुरेख फटका. सलगचा दुसरा षटकार येतोय अभिषेकच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार. सिक्सर. बॅटिंग पाहायला मिळते. अभिषेक पाटील 48 धावांवरती खेळतोय. वा काय जबरदस्त बॅटिंग एनपी स्पोर्ट्स उतन संघाची पाहायला मिळते. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याची संधी निर्माण झालेली आहे अभिषेक पाटीलला. पहिली 50 या स्पर्धेमध्ये तो कंप्लीट करेल का? कारण 48 धावांवरती अभिषेक पाटील खेळतोय. इथून राकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राकेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात देखील येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावतोय अभिषेक पाटील.
जबरदस्त बॅटिंग, काय बॅटिंग केलेली आहे, अक्षरशः तो बरसलाय आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. बॅट उंच करायचे आहे अभिषेक, काय फलंदाजी केली अभिषेक पाटील. एक मोठा खेळाडू आहे एनपी स्पोर्ट्स उतन संघाचा आणि अवघ्या 15 चेंडूमध्ये 52 धावांवरती तो या मॅच मध्ये खेळतोय. काय बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त क्लास बॅटिंग अभिषेक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये पहिली 50 त्याच्या बॅट मधून आलेली आहे. 6 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे परंतु इथे फटका देखील सुंदर पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला फिल्डर पोहोचतायत परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 1 चौकार येतोय अभिषेकच्या बॅट मधून. जबरदस्त फटका पाहायला मिळाला, सीमारेषेच्या पलीकडे बॉल गेला होता. पुन्हा एकदा राकेश ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळेस आमिर दाफेदार जबरदस्त फिल्डिंग करतायत, चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी 2 धावा पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 80 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अभिषेक पाटील नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि अभिषेकच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आलेल्या आहेत. कॅजिस्टन मुंबईकर याच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक अभिषेक पाटीलला, कारण त्याच्या बॅट मधून अर्धशतक 50 आलेले आहे आणि त्यासाठी कॅजिस्टन मुंबईकर यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदिल. आणि यावेळेस पाहिलं तर चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते. सेकंडचा कॉल केलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून हा फटका आला होता आणि ते 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 82 आकड्यावरती. जबरदस्त धावसंख्या उभारलेली आहे. खरं तर सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये एनपी स्पोर्ट्स उतन संघाची तुम्ही पाहताय, कारण 82 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारी देखील 2 फलंदाजांमध्ये तुम्ही पाहताय. हो, यावेळेस पाहिलं तर बाउन्सर होता, पुल करण्याचा प्रयत्न अनपेक्षितपणे उचली या चेंडूवरती प्राप्त झाली. 1/4 द ओव्हरचा इशारा पंचाने दिला गोलंदाज आदिलला, परंतु येणारे 4 चेंडू देखील त्याला चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील, कारण 5 षटकाचा सामना आहे आणि या मैदानावरती तुमच्याकडे फलंदाजी चांगली असली ना तर तुम्ही फलंदाजी देखील चांगली करू शकता, धावा बनवू शकता. हेच आपण पाहिले या मैदानावरती. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय मॅकमिलन गोविंदचा. फिल्डर तिथे पोहोचलेत परंतु कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाने भरपूर जास्त चुका केलेल्या आहेत. फिल्डिंग खराब राहिली, खरं तर गोलंदाजी देखील खराब राहिली आणि आतापर्यंत फलकावरती चांगल्या धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 83 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने सुरेख फटका, आणखीन एक तडाखा अभिषेक पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. ज्याच्या मनात समाज हित ज्याच्या मनात समाज. थँक्यू. जबरदस्त फटका अभिषेक पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परंतु वाईट बॉल. खराब गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत भरपूर जास्त धावा धावफलकावरती जोडल्यात. या हंगामामध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाची कामगिरी फारशी चांगली होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्या नावासाठी रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ ओळखला जातो ना, अगदी नावाला शोभणारा खेळ या संघाकडून होत नाही. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा नजीब मुल्ला ही ट्रॉफी या संघाने जिंकली आहे, परंतु या संघाचा खेळ पाहता या आजच्या दिवसामध्ये थोडासा खराब राहिलाय. परंतु रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ पलटवार करणारच.
आणि तो पलटवार सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल, परंतु अभिषेक पाटील थांबत नाही. आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार, येतो चौकार. असं रणजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित, असं रणजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित, असं रणजित किनी दादार. 94 धावा धाफलकावरती, 94 रन्स ऑन बोर्ड. तुम्ही पाहता या मॅच मध्ये अभिषेक पाटील काय बॅटिंग करतायत. 68 धावांवरती खेळतात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. हो, इथे देखील मोठा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहे लॉंग ऑफला आणि ते कॅच ड्रॉप. झेल घेतलाच होता, परंतु जम घेतल्यानंतर चेंडू हातातून निसटला आणि ते जर पाहिलं तर सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 95 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. खरं तर 96 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. 96 रन्स, 96 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. अभिषेक पाटील काय बॅटिंग केली आज, अक्षरशः बरसला. खरं तर मॅकमिलन गोविंद शांत राहिला, त्याच्याही बॅट मधून षटकार चौकार आले, परंतु त्याने अभिषेकला जास्त स्ट्राईक अभिषेक पाटील चांगली बॅटिंग करत असतो. तब्बल 21 चेंडूचा सामना केला अभिषेक पाटीलनं आणि 69 धावा त्याच्या बॅट मधून, 7 षटकार आणि 3 चौकार आणि 328च्या स्ट्राईक रेटनं त्यांनी या मॅच मध्ये बॅटिंग केली. वाह, जबरदस्त बॅटिंग. खरं तर अक्षयजी अशा प्रकारची बॅटिंग पाहिल्यानंतर क्रीडा रसिकांना देखील आनंद होत असतो आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं अभिषेक पाटीलनं, परंतु मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून देखील धावा आल्या. त्याने देखील 10 चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून 24 धावा, तब्बल 2 षटकार आणि 2 चौकार आणि 240च्या स्ट्राईक एंडनं बॅटिंग केलेली आहे मॅकमिलन गोविंद. खरं तर पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. तब्बल 95 धावांची भागीदारी अभिषेक पाटील आणि मॅकमिलन गोविंद या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 3 धावांची पेनल्टी देखील दिलेली होती, त्यामुळे धावफलक आणि त्यामुळे फलकावरती धावा झाल्या त्या 98 धावा आणि 99 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 99 धावा, 99 टार्गेट ठेवलेला आहे या मॅच मध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाच्या विरोधात. कारण फलकावरती धावा लागल्या 95 आणि 3 धावा पेनल्टी, एकंदरीत 98 धावा आणि 99 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतर आपण सामना पाहणार आहोत 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय मयंक इंटरप्राइजेस, त्यांच्या विरोधात अम्मू इंटरप्राइजेस मीरा रोड. या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण आवाज ऐकूया. खरं तर याच परिसरातील गोड आवाज अक्षयजी साटम सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. मयंक इंटरप्राइजेस बोरिवली आणि त्याच्या विरोधात अम्मू इंटरप्राइजेस मीरा रोड या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. मीरा रोड संघाचा कॅप्टन आलेला आहे
मयंक एंटरप्राइजेस बोरिवली संघाचं कॅप्टन आपण देखील या टॉस करण्यासाठी. खरं तर या मॅच मध्ये 99 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती उबैद खान मुन्ना, आमिर दाफेदार हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर दोन्ही खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट दणानून सोडलेला आहे. असे दोन महान फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. आमिर दाफेदार आणि उबैद खान मुन्ना या फलंदाजाला तुम्ही पाहताय. आणि खरं तर 99 धावांचं टार्गेट आहे. आणि जेव्हा जेव्हा मोठं टार्गेट असतं ना तेव्हा मात्र चांगली बॅटिंग करावी लागते, भागीदारी करावी लागतं. खरं तर 5 षटकांमध्ये 99 धावा या मॅच मध्ये बनवू शकतात का? तर बनवू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. 4 षटकांमध्ये 80 धावा बनलेल्या आहेत. 5 षटकांमध्ये 100 धावा देखील बनलेल्या आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 99 धावा बनवू शकतात. त्यासाठी चांगला खेळ मैदानावरती आमिर दाफेदार, उबैद खान मुन्ना यांना करावं लागेल. कारण दोन्ही मोठी नावं आहेत, परंतु नाव मोठं असलं ना तरी आपलं काम त्यांना मोठं आज करावं लागेल. कागदावरती जास्त स्ट्रॉंग असून चालत नाही, खऱ्या अर्थानं मैदानावरती देखील तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. आमिर दाफेदार या फलंदाजाला लय सापडली ना तर या धावा होऊ शकतात. खरं तर एनपी स्पोर्ट्स उतन संघ गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हा संघ. आणि त्या संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक पहिलं. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक गऱ्या आणि स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीक गऱ्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण इथे केलेलं आहे. बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. थँक्यू. सुरुवात झालेली आहे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार ओव्हर द विकेट. हो, दुसरा देखील उडवलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त सुरुवात झालेली आहे. 99 धावांचं टार्गेट. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके फलंदाजाच्या बॅट मधून आलेले आहेत. आमिर दाफेदार जबरदस्त बॅटिंग करतायत, आक्रमण करतायत. कल्पेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फ्लिक केला. फिल्डर नाहीये. वॅकेंट एरियामध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? त्या ठिकाणी प्रयत्न केलाय, चेंडू अडवलाय. मॅकमिलन गोविंद जीवाच्या आकांतामध्ये धावले आणि चेंडूला स्टॉप केलाय. काय फिल्डिंग केलेली आहे. कमालीचं शतरक्षण पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. मॅकमिलन गोविंद जबरदस्त फिल्डिंग करत असताना इथे एकच धाव मिळते. आमिर दाफेदारला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अगदी जर तो कॅचवर राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय एफर्ट्स लावलाय, कमाल दाखवली, स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. वाह, जबरदस्त एफर्ट्स. मॅकमिलन गोविंद अफलातून कामगिरी करतायत या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, खोला टाकलाय. बॅटची एज लागली. फ्लॅग स्लिप फिल्डर आहे. हो, इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 99 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमिर दाफेदार, कल्पेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. मयंक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा कल्पेशजी पाटील आपण यायचं आहे. हो, इथे देखील मोठा फटका. सुरुवात झालेली आहे या मॅच मध्ये. आमिर दाफेदारच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार. या ठिकाणी
मयांक इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय कल्पेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. 99 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. आमिर दाफेदार जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा फलकावरती तुम्ही पाहताय. प्रतीक गऱ्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओ इथे आणखीन एक मोठा फटका, परंतु फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल. मोठी विकेट. बिग लॉस. आमिर दाफेदार बॅक टू द पॅव्हिलियन. अभिषेक पाटीलनं झेल टिपलाय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा आलेत ना त्याने झेल टिपलाय. मोठा धक्का या मॅच मध्ये. आमिर दाफेदार बॅक टू द पॅव्हिलियन. यानंतर होणारा सामना अमू 11 मीरा रोड आणि मयांक एंटरप्राइजेस बोरिवली दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी. मीरा रोड संघाचा कॅप्टन आलेला आहे. बोरिवली संघाचा कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. त्या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. आरके फाउंडेशन या टॉस बॉक्स मधून आपण टॉस करणार आहोत. कल्पेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. आरके फाउंडेशन टॉस बॉक्स तुम्ही पाहताय. आणि यानंतर होणारा सामना मयांक एंटरप्राइजेस बोरिवली विरुद्ध अमू 11 मीरा रोड या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. आमचे मान्यवर कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. येणारे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 24 चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती एल्सन आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा रोड संघ आणि एका बाजूला बोरिवली संघ आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरच्या मॅच मध्ये टॉस जिंकलेला आहे बोरिवली संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि मीरा रोड याला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. येणारे 24 चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार एल्सन. हो फुल टॉस बॉल. इथे विकेट केलाय. मिड विकेटला चांगला स्ट्रोक खेळलाय परंतु मॅकमिलन गोविंद आहे तिथे. फिल्डिंग चांगली करतोय. फक्त एकच धाव. मुन्ना स्वतःवरती निराश असतील कारण फुल टॉस चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकले असते परंतु इथे सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. खरं तर या मॅच मध्ये भरपूर साऱ्या धावा बनवायच्या आहेत त्यामुळे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी फलंदाजांना करावी लागेल. हवाई हल्ले खेळावे लागतील आणि खरं तर इथे जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग, याही षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. हो यावेळेस मोठा फटका. फिल्डर आहे तिथे परंतु त्याला बीट करतोय आणि अगदी बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. तडाखा येतोय आणि या स्पर्धेमध्ये 100वा षटकार तुम्ही पाहताय. यश जाधवच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता. या मॅच मध्ये 99 धावांचं मोठं टार्गेट आणि आतापर्यंत 25 धावा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस फटका फसला. मिस टाइम फटका. मिड विकेटला फिल्डर पोहोचताय तिथे. झेल कंप्लीट होत नाहीये परंतु सिंगल मिळाली. मुन्नाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. या मॅच मध्ये सगळ्यात जास्त चेंडू जर पाहिलं तर मुन्नाला खेळावे लागतील. आमिर दाफेदार इथे बाद झालाय परंतु मुबेद खान, मुन्ना, टायगर अभि जिंदा अगदी स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. मोठी स्पर्धा खेळताय या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि स्वतःला सिद्ध केलं ना की आयुष्यात संशयाने पाहणाऱ्या सर्व नजरा तुमच्याकडे आदराने पाहतायत. आज मुन्नाला अगदी तसंच काही करायचंय. भरपूर दिवसापासून त्याची बॅट शांत आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्या पाहिजे.
यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू होता, सबमरीन चेंडू पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, इथे चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक दुसरं एल्सन हाटलतोय आणि या षटकामध्ये जबरदस्त ते गोलंदाजी करतायत. खरं तर या षटकामध्ये आतापर्यंत 8च धावा त्याने 4 चेंडू मध्ये खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी, क्वालिटी दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते एल्सनच्या माध्यमातून. आणि यावेळेस मुन्नाच्या बॅट मधून इथून मोठा फटका चेंडूला हुक केलाय, बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त खेळ मैदानावरती सुरू आहे. खरं तर बॅटिंग देखील चांगली केली जाते. ओव्हर द विकेट एल्सन पुन्हा एकदा खोलात टाकला होता, फक्त चेंडूला प्लेस केला, फक्त दिशा दिली आणि इथे 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 31 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. 99 धावाचं मोठं टार्गेट आणि आतापर्यंत 31 धावा तुम्ही पाहताय. खरं तर अमीर दाफेदारच्या बॅट मधून धावा आल्या, तो बाद झाला. उबेद खान मुन्नाला आज आपल्या नावाला शोभणारा खेळ करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना संघर्ष है ना तकलीफ है तो क्या मजा है जीने में, अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के शाई से लिखे हुए पन्ने कभी कोरे नहीं होते, वो जो करते हैं मेहनत मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. पाहूया कोणाचं स्वप्न पूर्ण होते. एका बाजूला एनपी स्पोर्ट्स उतन आणि एका बाजूला जर पाहताय तुम्ही रॉयल स्टँडर्ड मीरा रोड. खरं तर एनपी स्पोर्ट्स उतन या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती आहे. 99 धावा फलकावरती जोडल्यात आणि आतापर्यंत गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते, परंतु इथून पलटवार रॉयल स्टँडर्ड मीरा रोडला करावा लागेल. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता. खरं तर षटकार आणि चौकारच मारावे लागतील. 18 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता. 68 रन्स या मॅच मध्ये अजून बाकी आहेत आणि त्या धावा कराव्या लागतील मुन्नाला. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 आणि यावेळेस पहिलाच बॉल षटकार प्रतीक गराच्या विरोधात ठोकलाय ते षटकार. 3रं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती आइए जनाब आपका भी स्वागत है, स्वॅग से करेंगे स्वागत आणि ते ठोकलाय षटकार या मॅच मध्ये. वरती फुल टोल वसूल केला. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते, परंतु आणखीन असेच काही फटके सजवावे लागतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. प्रतीक गऱ्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. उबेद खान मुन्नाचा फटका फसलाय. गोलंदाज स्वतः जात आहेत, पोहोचतायत, परंतु झेल कंप्लीट होत नाहीये आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. 99 धावांचं मोठं टार्गेट. आतापर्यंत 39 धावा, येणारे 16 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका. वाह वाह वाह, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंगॉनला सजवला हा षटकार. जबरदस्त बॅटिंग उबेद खान मुन्ना करतायत. खरं तर सुरुवातीला त्यांनी संघर्ष केला, आता मात्र त्यांच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 45 या आकड्यावरती. प्रतीक घराच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक घऱ्या मुन्नाच्या विरोधात.
हो, यावेळेस देखील चेंडूला हुक केला, वॅकंड एरिया आहे, बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा येतोय उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. असं म्हटलं जातं ना, उत्तम नेतृत्व आणि नियोजन असलं ना तरी हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनखावरती जिंकता येतं. अगदी तसंच काही या मॅच मध्ये उबेद खान मुन्नाला करावं लागेल, कारण समोर जर पाहिलं तर चांगला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग तो करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, टायगर अभी जिंदा आहे. आणखीन एक मोठा फटका, परंतु हा फटका फसलाय आणि तिथे मॅकमिलन गोविंद, ओ माय गॉड, मॅकमिलन गोविंद जेल सोडला या मॅच मध्ये. सर्वात महत्वाचा खेळाडू, ज्या खेळाडूकडून कधी चुका होत नाही त्याने चुकी केलेली आहे, उबेद खान मुन्नाचा जेल सोडला. इथे एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. येणारे 15 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर फलंदाज बाद होतोय आणि इथे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. 49 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. खरं तर येणारे आता मात्र 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. फलंदाज इथे बाद झालेत. यश जाधव, खरं तर यश जाधवच्या बॅट मधून देखील षटकार आला होता, परंतु इथे जर पाहिला तर तो बाद झालाय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर हेल्दी स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करावी लागेल. उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून धावा देखील या मॅच मध्ये आलेल्या आहेत, परंतु त्याला आणखीन धावा बनवाव्या लागतील. तब्बल 26 धावांवरती खेळतोय उबेद खान मुन्ना. काय पहिल्या डावामध्ये अभिषेक पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली होती या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 69 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अक्षरशः तो बरसला पहिल्या सत्रामध्ये, परंतु उबेद खान मुन्नाला इथून देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज कुणाल मैदानावरती दाखल झालेला आहे. कुणालकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे, तो देखील मोठा फटका खेळू शकतो आणि असाच फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आपल्याला पाहायला मिळतोय, षटक क्रमांक 4 तो हाताळतो या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता. सुंदर सामना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय नायगाव कोलीवाडा चषक 2025 हे दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भावेशला तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती उबेद खान. बारा चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. भावेश बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओ, पहिलाच बॉल इथे फुल टॉस होता, बिगिट केलाय आणि इथे फटका फसलाय की काय आणि इथे उबेद खान मुन्नाचा झेल सुटलाय. खरं तर मुन्नाला भरपूर साऱ्या संधी मिळाल्या त्या मॅच मध्ये, इथे देखील त्याचा झेल सुटलाय आणि सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 51 या आकड्यावरती. उबेद खान मुन्ना स्वतःवरती निराश आहे, कारण फुलटॉस चेंडूवरती त्याला मोठा फटका खेळता आलेला नाही. या मॅच मध्ये भरपूर सारे फुलटॉस चेंडू त्याच्या विरोधात टाकले गेले, परंतु त्या चेंडूवरती त्याला मोठा फटका खेळताच आलेला नाही. इथे देखील त्याचा फटका फसला होता. ओव्हर द विकेट भावेश पुन्हा एकदा. हो, कुणालच्या बॅट मधून कुणाल देखील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना लॉंग ऑफला फटका सजवतोय. येथे षटकार.
बाट मधून आलाय, खरं तर संघाचा कॅप्टन आहे आणि कर्णधार पदाला योग्य तो न्याय त्याला आजच्या मॅच मध्ये द्यावं लागेल. येणारे 10 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही हा सामना जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 22 पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, लॉंग ऑनला खेळलाय त्या ठिकाणी मॅकमिलन गोविंद चांगली फिल्डिंग करतोय आणि ते फक्त सिंगल मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 58 या आकड्यावरती. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या मॅच मध्ये. 99 धावांचं मोठं टार्गेट ठेवलं होतं आणि खरं तर गोलंदाजी खराब राहिली होती रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाची. आणि इथून बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली, परंतु अजून धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. एकाला धावा बनवायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत. पाहूया कोण सामना जिंकेल, कोण बाजी मारेल हे देखील पाहावं लागेल. येणारे 9 चेंडू 41 धावांची आवश्यकता. गोलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. उबेद खान मुन्ना याला तुम्ही पाहताय. चला बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका, स्लॉग हिट केलाय आणि बॉल अगदी जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इट्स अ 4 रन्स. चौकार आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. उबेद खान मुन्नाचा झेल उडाला होता आणि इथे देखील इथे षटकार आलाय. पंचाने निर्णय बदलवलेला आहे. षटकार इथे पाहायला मिळतोय. 6 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. 64 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. नक्की काय घडले पंच? तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. तिसरे पंच पाहणी करतील, कारण या स्पर्धेमध्ये पारदर्शकता तुम्ही पाहताय आणि टीसीपी लाईव्हचं टेक्निकल सपोर्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी पारदर्शकता तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे पंच पाहणी करतील. पंच या ठिकाणी षटकार आहे की चौकार आपण पाहायचंय. आणि हा चौकार या ठिकाणी टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आपण टेलिकास्ट पाहतो या स्पर्धेचं आणि आमचे पंच देखील पाहणी करतायत. इट्स अ 4 रन्स, 4 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 62 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 22 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला उबेद खान. यावेळेस मिस टाइम फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु मोठा फटका येत नाहीये. स्वतःवरती निराश आहेत मुन्ना या मॅच मध्ये, कारण त्यांच्या बॅटमधून धावा जरूर आलेत परंतु भरपूर सारे डॉट चेंडू देखील तो खेळलाय आणि फुलटॉस चेंडू वरती मोठे फटके त्याला खेळताच आलेला नाहीये. अगदी सिनियर खेळाडू आहे उबेद खान मुन्ना आणि त्याच्या बॅटमधून आता धावा थांबलेत, धावा येत नाहीयेत. सुरुवातीला धावा आल्या. यावेळेस फुलटा चेंडू आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर या ठिकाणी आलेत. सिंगल घेतली जाते परंतु एफर्ट चांगला लावलेला आहे. फक्त इथे सिंगलच मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 63 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सलग 6 चेंडू वरती 6 षटकार उबेद खान मुन्नाला या मॅच मध्ये ठोकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर, कारण एका बाजूला रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला तुम्ही पाहताय आणि त्यांच्या विरोधात एनपी स्पोर्ट्स उत्तम संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 99 धावा फलकावरती उभारल्या. 99 धावांचं टार्गेट तुम्ही पाहताय आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला गेलाय रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ. येणारे 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे
अम्मू 11 मीरा रोड विरुद्ध मयांक इंटरप्राइजेस बोरिवली या दोन संघामध्ये सामना आपण पाहणार आहोत। यावेळेस पाहिलं तर मोठा फटका पहिल्या चेंडूवरती उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून सुरुवात तर झालेली आहे आणि इथून आणखीन मोठे फटके खेळावे लागतील। बॉल सीमारेषा पार येतोय षटकार। पाच चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। पहिल्या चेंडूवरती धमाका मॅकमिलन गोविंद या गोलंदाजाच्या विरोधात तुम्ही पाहताय जबरदस्त फटका पाहायला मिळाला। मॅकमिलन गोविंद पुन्हा एकदा हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय। चेंडू येते डॉट। आता सामना जर पाहिला तर एनपी स्पोर्ट्स उतनच्या बाजूनं जाताना आपण पाहतोय। खरं तर मॅकमिलन गोविंद बॅटिंग करतो ना तेव्हा देखील तो प्रभावित करतो। मॅकमिलन गोविंद फिल्डिंग करतो ना तेव्हा देखील तो प्रभावित करतो। आणि इथे जर पाहिलं तर तिसरे पंच मैदानावरती पाठवायचे आहेत। चेक करायचंय पंच या ठिकाणी तिसरे पंच आमचे पाहणी करतील। या ठिकाणी जर पाहिलं तर ऍक्शन चेक केली जाईल। तिसरे पंच या इट्स अ फेअर डिलिव्हरी। अरे थांब ना मी कॉमेंट्री करतो आता। मी तुला फोन करतो थांब जरा मी कॉमेंट्री करतो। माझा फोन उचल। अरे 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। गोलंदाज पुन्हा एकदा मॅकमिलन गोविंद हो यावेळेस फुल टच चेंडू आहे फक्त दिशा दिली आणि इथे जर पाहिलं तर सिंगल घेतली जाते। पूर्णपणे सामना जर पाहिला तर एनपी स्पोर्ट्स उतन संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर फलंदाजी करत असताना खूप चांगल्या धावा धावफलकावरती उभारल्या 98 धावा आणि 99 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। धावाच येत नाही कुणाच्या बॅट मधून फटका येतोय। धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि खरं तर इथे फलंदाज धाव घेतलेली आहे एक धाव। पूर्णपणे सामना जर पाहिला तर एनपी स्पोर्ट्स उतन संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते। आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु धाव घेतलेली नाही आणि फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे। फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये। मुन्ना उबेद खान मुन्ना सलामीला आला परंतु त्याच्या बॅट मधून धावा आल्या परंतु संघाला विजय संपादन करू शकलेला नाही। आज खराब कामगिरी रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची आपल्याला पाहायला मिळते। थोडं असं नाट्यमय क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। अगदी पाहिलं तर मॅकमिलन गोविंद देखील त्या ठिकाणी जर पाहिलं तर अंडरआर्म पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होते। हा सामना जिंकलेला आहे एनपी स्पोर्ट्स उतन संघाने। अभिनंदन एनपी स्पोर्ट्स उतन। हार्डलक टपलक रॉयल स्टनर मीरा रोड। खरं तर 99 धावा बनवायच्या होत्या। चांगला प्रयत्न या संघाने केला परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या नाही आणि हा संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो वन अँड ओनली मिस्टर अभिषेक पाटील।